साठी तिचं आम्हाला पोहोचवलेलं देवाचं येणं आणि आमचं जीवाचं येणं याच्यात हा मोठा फरक आहे. देव येतो ते येत असताना इथं कर्मानं बांधून टाकलेली माणसं कसं वागत आहेत आणि त्याच्यामध्ये कर्मानं बांधलेली तरी सुद्धा आपल्या स्वधर्माचं आचरण करतात. त्यांचं स्वधर्म आचरण करणं सुरळीत चाललंय का नाही हे बघतो ते बघतो. म्हणून मी तो 3 विभाग करत असतो. एकाचं येणं स्वतंत्र आहे, ते संत, ते त्यांचं स्वतंत्र आहे. यायचं असलं की येतात, आपलं काम करतात आणि काम संपलं की निघून जातात. काम संपल्यावर 20 वर्षातच 22 वर्षात गेले ज्ञानोबा आहे ना. काम संपल्यावर थांबले नाही आणि जाता जाता हे पण सांगून गेले, हे शिकवून गेले की जो बहादर 1400 वर्ष जगला होता त्याला सांगितलं की काम संपल्यानंतर नाही थांबायचं, निघून जायचं. कलियुगात 1400 वर्ष राहतो, चेष्टा आहे का? कलियुगात 100 वर्षापेक्षा जास्त राहता येत नाही. राहता येतं कस कलियुगात? नाही राहता येत. पण ज्या बहादरानं 14 वेळा काळाला परत केलं ते मृत्यूवर विजयच आहे ना. चांगदेव महाराजांनी उग माणसं म्हणतात चांगदेव 1400 वर्ष जगला आणि कोराची कोरा राहिला की असं कोणी बी गली बोलात त्या सटर बटरने यावं त्या चांगदेव महाराजाला बोलण्या इतका अनाधिकारी नव्हता तो महात्मा. ज्ञानेश्वर महाराजांच्या पेक्षा अधिकार कमी असेल ही गोष्ट सोडा, पण संत त्यांना म्हणतात ज्यांचा रस्ता चुकलेला आहे त्यांना योग्य रस्त्यावर आणून देतात. आणि त्या चांगदेव महाराजाला सुद्धा उपदेश केला आणि काम संपल्यावर राहायचं नाही म्हणून चांगदेव महाराजाला सुद्धा स्वइच्छेनं समाधी घ्यायला प्रवृत्त केलं. हे कार्य कोण करत असेल तर ते संत करतात आणि हा संतांचा धर्म आहे. हा काय आहे? संतांचा धर्म आहे. संत याच्यासाठी येतात. एक लक्षात घ्या, संत स्वतः येतात, स्वइच्छेनं येतात. जे स्वइच्छेनं येतात ते संत. त्याची यायची इच्छा नसली तर त्या देवाला सगुण रूप धरून यायला लावतात. देव स्वतः येत नाही, पण संतांच्या इच्छेनं येतो. माझ्या मनात इथं